महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। खोत यांनी गोरक्षकांना शिकारी, दलाल आणि डाकू गब्बर सिंग असे संबोधले। या विधानामुळे हिंदू समाज आणि विविध गोरक्षक संघटना संतप्त झाल्या असून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। नाशिकमधील गोरक्षकांनी सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। त्यामध्ये खोत यांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर उतरून कठोर आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलाय। गोरक्षकांच्या निवेदनात खोत यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 15 153 समाजात वैमनस्य पसरवणे, 295 धार्मिक भावना दुखावणे, 298 जाणीवपूर्वक अपमान, 500 मानहानी, 504 शांततेस बाधा आणणारे अपमानजनक शब्द आणि 505(2) गटांमध्ये वैरभाव निर्माण करणे या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। गाय ही हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते। तिचे रक्षण करणाऱ्यांचा अपमान हा थेट धार्मिक भावना दुखावणारा गुन्हा असल्याचा गोरक्षकांचा ठाम दावा आहे। यामुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खोत यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा रंगली आहे। विरोधकांनी खोत यांच्या शब्दांना गैरजबाबदार आणि धार्मिक भावनांचा अपमान करणारे असे ठरवून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। दुसरीकडे खोत यांचे समर्थक मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे असे सांगत आहेत। या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रमुख शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे डॉक्टर चैतन्य देवरे यांनी खोत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। गोरक्षकांवर अशा प्रकारे शब्दांचा मारा करणारा आमदार निवडून दिल्याचा लाजिरवाणा अनुभव समाजाला आलाय। खोत यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे। आता सर्वांचे लक्ष खोत यांच्या भूमिकेकडे लागले। ते आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागतील का, की गोरक्षकांच्या संतप्त आंदोलनामुळे नाशिक मालेगाव परिसरात रस्ते पेटणार? या प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसातच स्पष्ट होणार आहेत। मात्र खोत यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि धार्मिक वातावरणात पुन्हा एकदा तापमान वाढले आहे, एवढे मात्र निश्चितच। के त्योहार पे आज हम जिलाधिकारी महोदय को निवेदन देने के लिए यहाँ पहुंचे। मालेगांव के इस भूमि पे गोरक्षक के खिलाफ ये सद्दाम खोत, ये सदाभाऊ खोत नाम का जो जहरीला सांप है, ये परसों के दिन उसने अपना जहर छोड़ा है। यहाँ के कृषि पालक, यहाँ के शेतकरी बंधु और गोरक्षकों के बीच दूही निर्माण करके अपनी राजकीय वरदस्त निर्माण करने की, अपनी राजकीय पुलिस देखने के लिए ये जो षड्यंत्र ये सदाभाऊ खोत ने, सद्दाम खोत ने किया है, इसकी हम सभी हिंदुत्ववादी संगठन श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान हो, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हो और प्राणीन फाउंडेशन और आद्य गोरक्षक शिव छत्रपति जन आंदोलन हो, ये सब यहाँ पर मजम्मत करते हैं और उसको कहना चाहते हैं कि गोरक्षकों की क्या ताकत है ये तुम्हें आज तक पता नहीं चली है। आपका जो आपके ऊपर जिनका सिर पे हाथ है उन सभी हिंदुत्ववादी पक्ष संगठनों को हम कहना चाहते हो कि इस सांप के पिल्ले को आप अपने काबू में रखिए, नहीं तो ये गोरक्षक आपकी सत्ता को उल्टा पलट करने में बहुत बड़ा रोल यहाँ आगे प्ले करेंगे। और उसके साथ साथ अगर इस पर कार्रवाई अगर महाराष्ट्र की ये हिंदुत्ववादी सरकार, हिंदुत्ववादी पक्ष संगठन अगर नहीं करते हैं तो हम यहाँ मालेगांव से निकलकर महाराष्ट्र के सभी गोरक्षकों को इकट्ठा करके मुंबई पे धड़क देंगे और उसका जो वाकया आपको सामने आएगा, उसकी उससे जो कायदा सुव्यवस्था की प्रश्न निर्माण होगा, इसके लिए संपूर्ण प्रशासन इसके लिए जिम्मेदार रहेगा। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय, गो माता की जय। या सदा खोच करायचं काय, खाली डोकावरती पाय, या सदा खोच करायचं काय, खाली डोकावरती पाय। शिवसत्ता टाइम्स साठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।